गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता आपण करत आहोत मेथीची भाजी. मेथीच्या भाजीसाठी आपण मेथी चिरून धुवून घेतलेली आहे, ठेचा बनवून घेतलेला आहे आणि इथेच आपली डाळ पण आहे परत. चला, आणि तेल तपत ठेवलेलं आहे. तेल कडकडलं का त्याच्यामध्ये आपण आधी पहिल्यांदा सुरू राई, जिरं, कढीपत्ता, ठेचा टाकून घ्यायचं. लगेच डाळ. चला, आपल्या भाजीसाठी लागणारं साहित्य. सर्वात अगोदर आपण राई टाकून घेऊ तेलात. ती तडतडली, त्याच्यानंतर 1 चमचा जिरं, त्यात परत आपला कढीपत्ता तडतडला का लगेच आपली लसण अद्रकाची पेस्ट. हे आपली लसण अद्रकाची पेस्ट, लसण अद्रक ठेचा त्यातच आपण करून घेऊया. त्यानंतर आपली डाळ, त्यानंतरच त्या डाळीला आपण थोडंसं परतून घेऊया. परतल्यावर थोडीशी हळद व थोडेसे धने जिऱ्याची पावडर त्यातच टाकून घेऊया. सोपी, सरळ आणि सुंदर भाजी, एकदम चविष्ट लागते. कमीत कमी इन्ग्रेडियंटमध्ये. जेव्हा आपल्याकडे काही नसते त्यावेळेस ही भाजी आपण बनवू शकतो. मेथीची भाजी. मेथी तर खूप स्वस्त झालेली आहे आता बाजारात. त्यानंतर आपल्याकडं स्वादानुसार मीठ टाकून घेऊया त्यात परत. मिठाला परतलं. चला, मिठाला परतून घेऊया. मिठाला आपण परतून घेतलेलं आहे. त्यातच आपली हे भाजी सोडून घ्यायची. आता मेथीच्या भाजीला आपण छानसं हलवून घेऊया. एकजीव करून घ्या भाजीला. आणि मेथीच्या भाजीला अजिबात झाकून नाही ठेवायचं. झाकून ठेवल्यावर काय होते, तिला भाजीला काळपट रंग येत असतो. मेथी असो, पालक असो, हे भाजी हिरव्या कोणत्याही पालेभाज्या झाकून ठेवायच्या नाही. झाकल्यावर काय, त्याचा कलर हे चेंज होत असतो. काळपट भाज्या होत असतात, हिरव्यागार भाज्या दिसत नसतात. नाहीतर अशा भाज्या हिरव्यागार होत असतात. त्याचमध्ये आपण आता 1 चमच शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहोत. 1 चमच शेंगदाण्याचं पीठ. वा, काय चविष्ट! अरा, एकदम अप्रतिम भाजी. चला, परत एक वेळेस याला हलवून घेऊया. बघा, दिसायला काय भन्नाट भाजी दिसते. एकदम भन्नाट भाजी दिसते ना. खूप सुंदर. सकाळच्या डब्यासाठी खूप सुंदर भाजी. मी सकाळचे 6 वाजलेले भाजी बनवत आहे. माझ्या पप्पांना शाळेला जायचं, त्यांच्यासाठी डबा बनवत आहे. डब्यासाठी तेल कमीत कमी वापरून केलेली भाजी. नाहीतर काय होते, आपण जास्तीत जास्त तेल टाकलं का डब्याच्या खाली उतरत असते. ते डबा नेण्यासाठी खूप अवघड असते बॅगमध्ये. चला, लाईक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन को क्लिक कीजिए. माझी भाजी झालेली आहे. श्री स्वामी समर्थ.